तर अशा पद्धतीने फायनल हा ब्लाऊज झालेला आहे। तर याची कटिंग मी पुढे अपलोड केली, पण ती कशी केली का ज्या वेळेला माझं अस्तर कटिंग झालं आणि त्याच्यानंतर मग मी ब्लाऊज पिसावर कटिंग दाखवली। तर बघू शकतात तुम्ही कटोरीमध्ये आपण हा अस्तरचा ब्लाऊज शिवलाय। खूप सुंदर याची फिनिशिंग आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर याची पण पेपर कटिंग पाहिजे असेल तर कमेंट करा, कमेंटनुसार व्हिडिओ बनवला जाईल। तर कुठेही कमी जास्त काही झालं नाही, तुम्ही मोंड्याची फिटिंग पण बघू शकतात। आणि ज्यावेळेस आपण बाहीला जॉईंट देतो तो जॉईंट पूर्ण आतमध्ये जातो। सिंपल पद्धतीने हा ब्लाऊज आहे कटोरीमध्ये आणि फिनिशिंग व्यवस्थित आली। तर तुम्ही पण अशा पद्धतीने ब्लाऊज शिवा। तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि कमेंट करायला विसरू नका। तर क्रॉस पट्टी आपली एकदम व्यवस्थित आली, कटोरीचा भाग व्यवस्थित आलाय, गळ्याला आकार पण व्यवस्थित आलाय, हर एक गोष्ट आपली एकदम परफेक्ट आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्हाला ब्लाऊज शिकायचे असेल किंवा शिवायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। माझे 2 चॅनल आहे, एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग या नावाने। ज्या चॅनलला कमेंट येईल त्या चॅनलवर आपला व्हिडिओ त्या म्हणजे ज्यांनी कमेंट केली त्यानुसार त्या चॅनलला व्हिडिओ पडेल। तर कंटिन्यू बघा मी कमी वेळामध्ये कशा पद्धतीची कटिंग केली। तर नमस्ते, मी वंदना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर वंदना लेडीज फॅशन या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण आता मी अस्तर अगोदर कटिंग केली, माझ्या लक्षात नाही आलं का मी तुम्हाला व्हिडिओ टाकावा म्हणून, म्हणजे कॅमेरा ऑन करावा, नंतर लक्षात आलं। तर मी तुम्हाला आता या अस्तरवर कटिंग झाली आपली, आता मेन फॅब्रिकवर याची कटिंग कशी करायची ते दाखवते। तर सगळ्यात अगोदर ब्लाऊजला लाइनिंग आहेत उभ्या, तर मग मी त्यानुसारच याची कटिंग करते। तर आपल्याला लाइनिंगनुसार उभं आडवं समजलं पाहिजे किंवा डिझाईनच्या याच्यानुसार पण। तर आता याला पॅच आहे, तर मग मी आहे असेच याची बाहीची कटिंग करते। याला अगोदर पॅच लावल्याच्या नंतर मग मी याला जोडून घेणार, त्याच्यासाठी मी आकार दिला नाही। तर कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग कशी करायची, तर अशा पद्धतीने कटिंग करा। आता अर्धा इंच मी थोडंसं खाली ठेवते का जे करून मला पाठीला पट्टी वेगळी लावायची नाही। तर आहे हीच मी मोडपणार। ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेला अशीच आपले 5 मिनिटातच कटिंग होते, जास्त वेळ लागत नाही। तर पेपर कटिंग नक्की ठेवत चला, कारण पेपर कटिंग जर असेल तर आपल्याला आपले 10-15 मिनिटं तरी वाया जात नाही। तर ते एवढ्या ह्याच्यामध्ये आपण वेगळं पण काम करू शकतो। पाठीचा भाग काढल्याच्या नंतर आपण फ्रंट भाग ठेवून घेऊ। आता जिथं कपडा ॲडजस्ट होईल त्यानुसारच ठेवायचं आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने बघा सगळं ठेवलंय मी। आता मला असं वाटतं क्रॉस पट्टीमध्ये मला ही बाजू वाढवायची, माझ्याकडे अस्तर कमी पडलेलं, तर मग मी ही बाजू जास्त घेते। किंवा मग कमरेचा जो आपला भाग आहे, समजा आपल्याला क्रॉस पट्टीचा अंदाज नाही आला तर जेवढं आपलं कंबर आहे त्यानुसार जरी घेतलं तरी पण चालते, म्हणजे आपल्याला थोडंसं पाठीमागं घ्यावं लागेल। तर अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टीची कटिंग करू शकतो। तर आता ही डबल फोल्डमध्ये आहे, तर मग मी याला मधून कट करते, म्हणजे मेन फॅब्रिक डबल फोल्डमध्ये होतं। तर बघू शकतात, कॅमेऱ्यामध्ये दिसलं नसेल तर दाखवते। आता आपण काय करणार आहोत, हा समोरचा फ्रंट दोन्ही भाग आपल्याला कट करायचे। तर माझे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने। दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि समजा वंदना लेडीज फॅशनला जर कमेंट आली तर त्या कमेंटचं उत्तर मी त्याच चॅनलवर देणार, आणि ब्लाऊज फिनिशिंगला जर कमेंट आली तर त्याचं उत्तर मी त्या चॅनलला देणार। तर तुम्ही दोन्ही चॅनलला चेक करा का तुम्हाला कुठले ब्लाऊज लागतात, कारण बरेचसे व्हिडिओ मी अगोदर पण अपलोड केलेले आहेत, ते अगोदर जाऊन बघा। आणि तुम्हाला जर काही समस्या असेल तर नक्की कमेंट करा। मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते का कमेंटनुसार 100% व्हिडिओ बनवला जातो आहे, तर तुम्ही कमेंट करा। तर कमी वेळामध्ये ब्लाऊजची कटिंग तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच सांगा, आणि अजून काय बदल करायला पाहिजे किंवा कशावर व्हिडिओ काढायला पाहिजे। अशा पद्धतीने कमी वेळात आपली झाली ब्लाऊजची कटिंग। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते।